तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती जानकी एकटीच तिच्या आईच्या आठवणीमध्ये रडत असते. त्यानंतर तिच्या आईची आणि तिची मंदिरामध्ये भेट झाली होती त्या सगळ्या आठवणींना ती आठवत असते. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे ऋषिकेश देखील येतो. त्यावर ती म्हणते, ऋषिकेश, खरं तर मला आज माझी आई भेटली होती इतक्या वर्षांनी, पण मी तिला जपू शकले नाही. पुन्हा ती नियतीने माझ्यापासनं माझ्या आईला दूर केलं असं म्हणून ती रडत असते. त्यावर तो म्हणतो, तुला फार आईची आठवण येत आहे का जानकी? त्यावर ती म्हणते, हो ऋषिकेश, खरं तर मला आता असं वाटत आहे आईच्या कुशीमध्ये जावं आणि ढसाढसा रडावं, अगदी माझं मन मोकळं करावं. आईचा पुन्हा लहानपणी जसा मी हात धरत होते तसा हात धरावा, घट्ट, अगदी कधीही न सुटणार नाही असं म्हणून ती पुन्हा रडायला लागते. त्यावर तो ऋषिकेश त्या जानकीला समजावत असतो. तर तो ऋषिकेश जानकीचा हात स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, मग आता तू असं समज की तुझ्या आईच्या हाताची जागा तुझ्या नवऱ्याने घेतली आहे. मी तुझ्या कायमच सोबत आहे आणि पाठीशी देखील आहे. त्यावर ती म्हणते, खरंच ऋषिकेश, तुम्ही आहात म्हणून तर मी एवढे दिवस तग धरून राहिले, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर ऋषिकेश, प्रत्येकच स्त्रीला असं वाटत असतं की तिच्या नवऱ्याने कायमच तिच्यासोबत ठामपणे उभं राहावं, तिची साथ द्यावी, तिची साथ कधीही सोडू नये, तिच्या पाठीशी उभं राहावं. आणि तुम्ही तर हे कायमच करत आलेला आहात माझ्यासाठी. तुम्ही तर कायमच माझ्यासोबत आहात, माझी साथ देखील दिलेली आहे. पण तरी देखील ऋषिकेश, खरं तर आई नावाचा एक हळवा कोपरा प्रत्येकाच्या मनामध्ये असतोच ना, असं ती म्हणत असते आणि रडत असते. तर तो म्हणतो, उगाचच तू रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला खात्री आहे तुझी आई जिवंत आहे आणि त्या लवकरच आपल्याला सापडतील. त्यावर ती म्हणते, तुम्हीच सांगा ऋषिकेश, आता माझी आई आपल्याला कुठे सापडणार आहे? खरं तर अख्खी मुळशी आपण पालती घातली. खरं तर मी देखील माझ्या आईला सापडलेला आहे. तुम्ही सौमित्र भाऊजी, इन्स्पेक्टर देखील तिचा शोधामध्ये होते एवढे दिवस झालं, मग आणखी कशी ती आपल्याला भेटली नाही, असं ती जानकी ऋषिकेशला म्हणत असते. आईने पण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. देवळामध्ये सुद्धा तिने तिच्या रक्ताने लिहून ठेवलं होतं की आई आहे, तरी देखील आपल्याला आणखीनही तिचा काहीच पत्ता हाती लागलेला नाहीये. मीच सांगा ऋषिकेश, मग का आमची भेट आणखीनही झालेली नाहीये? खरं तर देवालाच आमची भेट घडवून आणायची नाहीये का? आणि जर असं असेल तर मग तो असे संकेत तरी का देत आहे, मला तर कळतच नाहीये, असं म्हणून ती रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. तर ती म्हणते, माझंच नशीब असं आहे की आमची ताटातूट करत आहे, मला माझ्या आईपासनं दूर नेत आहे. त्यावर तो म्हणतो, जानकी, तू स्वतःला असं म्हणू नको. त्यावर तर ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी, तू असा विचार का करत आहेस? यापरीत तू असा विचार कर ना की तुझी आई, नियती आणि तू सगळेजण मिळून, देवही मिळून तुझ्या आईची भेट योग्य वेळी घडवून आणणार असेल. त्यावर ती विचारते, मग तुम्हीच सांगा ही योग्य वेळ कधी येणार आहे? त्यावर तो ऋषिकेश तिला हक करतो आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरून तिला म्हणतो, जरा धीर धर आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. देवावर विश्वास ठेव, तुझी आई लवकरच आपल्या समोर असेल. त्यानंतर इकडे अवंतिकाने त्या सौमित्रसाठी कॉफी बनवून आणलेली असते आणि ती म्हणते, सोमी, अरे किती वेळ झालं, तू रात्रभर एक क्षणही झोपला नाहीयेस. त्यावर तो म्हणतो, कशी मला झोप लागणार, तूच सांग ना. खरं तर हा जानकी वहिनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यावर ती म्हणते, ते तर आहेच म्हणा, कारण जानकी वहिनी तर ह्या घराचा जीव आहेत. एखादं झाड कसं वाळून जातं, जर जानकी वहिनी ह्या घरामध्ये नसतील तर हे घर देखील अगदी कोमजून जाईल, वाळून जाईल. ह्या घरामध्ये काही चैतन्य राहणार नाही. त्यावर तो म्हणतो, खरंच अगं अवंतिका, जानकी वहिनीने ह्या घरासाठी खूप काही केलं आहे, एवढं कोणीही केलं नसेल, असं तो सौमित्र अवंतिकाला सांगत असतो. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, भलेही ती या घरामध्ये ऋषिकेश दादाची बायको म्हणून आली असेल, पण तिने मला आणि सारंगला अपेक्षेपेक्षा जास्त लाड केला आहे. एका ताईसारखं, मोठ्या बहिणीसारखं, आईसारखं जपलं आहे. वेळोवेळी
वेळोवेळी समजावलं आहे, सावरून घेतलं आहे असं तो सांगत असतो. काही जरी दुखलं खुपलं किंवा लागलं तरी देखील ती असायची आमच्या जखमेवरची खपली आणि कायमच आम्हाला चांगले सल्ले देत असायची. आमच्या हसण्यामागचं कारण देखील तीच आहे असं सौमित्र त्या अवंतिकाला सांगत असतो. तर तो म्हणतो, तू नाही समजू शकत माझा आणि आमचा आणि तिचा बॉन्ड कसा आहे. खरं तर सारंग तिचा फारच लाडका आहे, त्यामुळे ज्या वेळेस तो सारंग ऐश्वर्याचं ऐकून विचित्रसारखं वागत होतो त्यावेळेस तिला आतल्या आत फार त्रास होता, ती कुडत होती असं तो सौमित्र अवंतिकाला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, मी सगळी मेहनत पणाला लावेन आणि वहिनीला काहीही होऊ देणार नाही, तिला बिलकुलही शिक्षा मी होऊ देऊ शकत नाही असं तो अवंतिकाला सांगत असतो. त्यावर तो म्हणतो, मला तर आता असंही वाटायला लागलं आहे की ह्या सर्वाला मीच जबाबदार आहे. तर तो म्हणतो, खरं तर माझं लग्न आधी ऐश्वर्यासोबत होणार होतं आणि नंतर ते झालं नाही, त्यामुळेच तिने जानकी वहिनीवर ह्या सर्वाचा वचपा काढला. त्यावर ती म्हणते, अरे मग ह्या हिशोबाने तर मीच दोषी आहे, कारण तू तर हे सर्व माझ्यासाठीच केलंस ना. त्यानंतर ती जानकी म्हणते, तुम्ही दोघं आता उगाचच एकमेकांना दोष देत बसू नकात. खरी दोषी कोण असेल तर ती ऐश्वर्या आहे, कारण तिने ह्या घरामध्ये येऊन जे कारस्थान केले आहेत ना, ह्याला तर तिला आता कधीच माफी नाही असं ती जानकी म्हणत असते. तर ती म्हणते, पण आता मी काय सांगते ते तुम्ही ऐका, उगाचच झालेल्या गोष्टी आणखी सारखं सारखं काढून त्या कुरवाळत बसण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये. आता आपल्याला पुढे चालायला हवं. मी काय म्हणते, आगे बढ़ना चाहिए असं ती अवंतिकाला म्हणत असते. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी अहो, तुम्हाला त्या ऐश्वर्याने एवढा त्रास दिलेला आहे तरी देखील तुम्ही एवढा पॉझिटिव्ह विचार तिच्याबद्दल कसा करू शकता. तर ती म्हणते, असं काही नाही अवंतिका, मला देखील त्रास होतो, ताणतणाव होतो, पण मला असं फील झालं की मी तुमच्या सर्वांची चेहरे आठवते, मग मला बरं वाटतं असं ती जानकी त्यांना सांगत असते. तर तो म्हणतो, खरंच वहिनी, आम्हाला सुद्धा तुझ्याकडे बघितलं की खरंच असंच वाटतं, तू आम्हाला खूप इन्स्पायर करतेस. त्यावर ती म्हणते, बास आता माझं कौतुक पुरे झालं. त्यावर अवंतिका म्हणते, नाही वहिनी, खरंच तुम्ही हे सर्व डिझर्व करता. त्यानंतर तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तिने आजपर्यंत ह्या घरावर जे हल्ले केले आहेत, जे कारस्थान केले आहेत, त्याचा आता हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी छान उमेदीने चला आणि चेहऱ्यावर टेन्शन नको तर हसू आणा असं तो ऋषिकेश सर्वांना समजावून सांगत असतो. आणि त्यानंतर ती जानकी सगळ्यांना हातावर दही साखर देखील देते. त्यानंतर ती जानकी म्हणते, आपल्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्या ऐश्वर्याने अर्धी लढाई तर तिथेच हरली पाहिजे. आणि इकडे ते धर्माधिकारी वकील त्या सयाजीला सांगत असतात की हरणं हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्येच नाहीये, कारण माझ्यासमोर जोही आरोपी येतो त्याच्यासमोर मी फक्त दोनच पर्याय शिल्लक ठेवत असतो, एकतर फाशी किंवा मग जन्मठेप. आता तुमच्या त्या जानकीचं काय करायचं आहे हे माझ्या हातात आहे, तुम्ही त्याची चिंताच करू नका, माझं फक्त नावच काफी आहे असं ते म्हणतात. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, ग्रेट सर, थँक्यू सो मच. खरं तर मला हेच अपेक्षित होतं, म्हणजेच याचाच अर्थ असा की आपल्या दोन्ही केसमध्ये विक्ट्रीच आहे. तर त्यावर ते म्हणतात, अर्थातच, चला तर मग आता आपण थेट कोर्टामध्येच भेटूयात आणि तुम्ही ह्या केसची कसलीही चिंता करू नकात, विजय हा आपलाच आहे असं समजा असं ते वकील त्या ऐश्वर्याला म्हणतात. आणि त्यानंतर इकडे कोर्टमध्ये जातात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सयाजी देखील इकडे कोर्टामध्ये आलेले असतात आणि इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका देखील सर्वच जण इकडे रणदिवे फॅमिली कोर्टमध्ये आलेली असते. आणि त्यानंतर इकडे जजही येतात आणि ते केसला सुरू करतात. ते म्हणतात, फिर्यादी पक्षाने केसला सुरुवात करावी. तर ते वकील म्हणतात, जानकी यांच्यावर त्यांच्याच आईला पाण्यामध्ये ढकलून देण्याचा आरोप आहे आणि त्यांनी त्यांच्या आईचा मृत्यू देखील घडवून आणला आहे, हा देखील आरोप आहे. याच्या विरोधामध्ये साक्ष पुरावा याआधी दिला देखील होता. आईबरोबर मतभेद, तक्रार या अर्थाने, या रागाने आईला अशा पद्धतीने मारणं ही गोष्ट खरंच फार निंदनीय आहे असे ते वकील सांगत असतात. आई आणि मुलीच्या नात्याचा अपमान या कोर्टामध्ये केला गेला आहे, त्यामुळे या बाईंना कठोरात कठोर शिक्षा मंजूर व्हावी अशी मी याचिका दाखल करतो. त्यानंतर सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड, खरं तर धर्माधिकारी वकील हे स्वतःच
ह्या कोर्टचा ह्या केसचा निकाल देत आहेत, म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं तरी तसं जाणवत आहे. त्यानंतर ते म्हणतात त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती मेन खरं तर 2 मुद्द्यांवर आधारित आहे. एक म्हणजे पहिला तो व्हिडिओ आणि दुसरा म्हणजे मनोहर यांची साक्ष. त्यांनी असं सांगितलं की जानकी यांनीच त्यांच्या आईला पाण्यामध्ये ढकललं आहे आणि त्यांना मारलं आहे. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड, मी त्याच्यासाठी मिस्टर मनोहर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागत आहे. त्यावर धर्माधिकारी वकील म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यांची साक्ष तर आधीच कोर्टाने मान्य केली आहे, तरी देखील पुन्हा ते त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवून कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत आणि यातनं काहीही सिद्ध होणार नाही. आणि त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, हे तर ज्या वेळेस मी त्यांना मनोहरला बोलवेन, त्यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी भेटेल त्यावेळेसच सिद्ध होईल. त्यावर ती म्हणते परवानगी आहे आणि ऑब्जेक्शन ओव्हर रूल असं ती धर्माधिकारी वकिलांना सांगते. त्यानंतर मिस्टर मनोहर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं आणि त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, खरं तर मिस्टर मनोहर, तुम्ही दिलेली साक्ष ही कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आहे, पण तरीही तुम्ही पुन्हा एकदा सांगू शकता का त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि तुम्ही काय पाहिलं एक्झॅक्टली? त्यानंतर धर्माधिकारी वकील म्हणतात, मिलॉर्ड, ऑब्जेक्शन. खरं तर बचाव पक्षाचे वकील पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून ह्या माणसालाही कन्फ्यूज करत आहेत आणि कोर्टाचा वेळ देखील वाया घालवत आहेत. त्यावर जज म्हणतात, मिस्टर सौमित्र, हे यांचं बोलणं खरं आहे, आपल्याला ही केस इथेच गुटमळत ठेवायची नाहीये, तुम्ही पुढे चला. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, मला थोडीशी परमिशन द्या, मी हे रिपीट विचारत आहे, यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे मिलॉर्ड. त्यावर परमिशन ग्रँटेड धरली जाते आणि तो सौमित्र विचारतो, मला सांगा तुम्ही त्यावेळेस काय पाहिलं? त्यावर तो सांगतो, ह्या बाई एका म्हातारीला कचाकचा भांडत होत्या आणि त्यानंतर त्यांनी त्या म्हातारीला पाण्यामध्ये ढकलून देखील दिलं. त्यावर तो सौमित्र विचारतो, ही एक्झॅक्टली कधीची गोष्ट आहे? त्यावर तो म्हणतो, ही श्रावणातली गोष्ट आहे. तर सौमित्र विचारतो, श्रावणामध्ये एक्झॅक्टली कोणत्या सोमवारची गोष्ट आहे? त्यावर तो म्हणतो, ही पहिल्या सोमवारी घडलेली घटना आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, तुम्हाला लक्षात आहे का की तुम्ही नक्की बॅनर लावण्यासाठीच म्हणून तिथे गेला होता? त्यानंतर सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड, हे काही फोटोज आहेत, जे फोटोज त्या दिवशी गावकऱ्यांनी मंदिरामध्ये काढले होते, हे तेच बॅनर आहे. त्यानंतर सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली ती श्रावण सोमवारची पहिलीच रात्र होती. त्यावर तो मनोहर म्हणतो, हो. तर तो सौमित्र त्या वकिलांना, जजला म्हणत असतो, मी तुम्हाला आणखी एक प्रूफ दाखवू इच्छितो. हा तो आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये हे प्रूफ होत आहे की यामध्ये श्रावणी सोमवारचे बॅनर्स नाहीच आहेत, असं तो सौमित्र त्या वकिलांना आणि जजला सांगत असतो. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड, यामध्ये कुठेही बॅनर नाही आहेत आणि ज्या पुराव्यांच्या आधारे मिसेस जानकी यांना आरोपी दोषी ठरवलं जात आहे ते दोन्हीही पुरावे परस्पर विरोधी आहेत, असं सौमित्र त्या वकिलांना आणि जजला सांगत असतो. आणि त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, एकतर हा माणूस खोटं बोलत आहे किंवा हे पुरावे खोटे आहेत. त्यावर तो माणूस म्हणतो, जज साहेब, मी का खोटं बोलेन, मी खरंच सांगत आहे, असं म्हणून तो जजच्या विनंत्या करायला लागतो. तर तो सौमित्र म्हणतो, मग हा व्हिडिओ खोटा आहे का? त्यावर तो माणूस म्हणतो, हा व्हिडिओ नंतरही घेतलेला असू शकतो. त्यावर तो सौमित्र त्याला सांगतो, हा व्हिडिओ आणि तो बॅनर्स तुम्ही दोन्हीही एकाच दिवशी बॅनर लावले आणि त्याच वेळेस तर तुम्ही म्हणालात ना की मिसेस जानकी यांना लताबाईंना ढकलून देताना तुम्ही पाहिलं होतं. त्यानंतर तो म्हणतो, जर असं असेल तर तुम्ही नंतर व्हिडिओ कसा घेऊ शकता, म्हणजे हा व्हिडिओ खोटा आहे का? त्यावर तो म्हणतो, मिलॉर्ड, हा माणूस खोटा बोलत आहे, हा खोटा पुरावा आहे, असं सौमित्र जजला सांगतो. तर ती जज म्हणते, कोर्टामध्ये खोटं बोलण्याची शिक्षा तुम्हाला माहीत आहे ना, तुम्हाला जेल देखील होऊ शकते. त्यावर तो माणूस घाबरतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, मला माफ करा, माझं चुकलं, मला खरं तर फोन आला होता म्हणून मी हे सर्व बोलत होतो, मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर पुढच्या भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की जानकीला इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं आणि ती जानकी म्हणत असते, खरं तर त्या दिवशी मी आणि माझी आई बोलत होतो, मंदिरामध्ये आमची भेट झाली आणि त्यानंतर ही ऐश्वर्या माझ्या आईच्या मार्गावर होती आणि त्यानंतर माझ्या आईने जे पोहे आणले होते
त्या पोह्यामध्ये हिने बेशुद्धीचं औषध मिक्स केलं आणि माझ्या आईला किडनॅप केलं। त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, नाही जज साहेब, ही पोरगी, ही बाई खोटं बोलत आहे। त्यावर ती जानकी म्हणते, म्हणजे त्या दिवशी तू पोह्यांमध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं नव्हतंस का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी बेशुद्धीचं औषध पोह्यामध्ये कसं मिसळू शकते, कारण त्या दिवशी तर पोहे नाही शिरा होता प्रसादाला। त्यावर ती जानकी म्हणते, पण हे तुला कसं कळालं? तो सौमित्र म्हणतो, दॅट्स ऑल मी लॉर्ड, खरं तर आता तुमच्यासमोरच हे प्रूफ झालेलं आहे की ऐश्वर्या देखील तिथेच होती मंदिरामध्ये त्या रात्री। तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा।